मायबाप रसिकांच्या आग्रहास्तव पुनश्च सादर करीत आहोत गोपू देशपांडे लिखित कला अकादमीच्या ब गट नाट्य स्पर्धेत प्रथम स्थानी आलेले संघर्ष नाट्य उद्ध्वस्त धर्मशाळा। अजूनही जुने दिवस अधूनमधून परत येतात, आल्यासारखे वाटतात, पण ते तेवढ्या पुरतच पुन्हा ते नाहीसे होतात। सुरवंटाचं फुलपाखरू होतं न होतं तोच पुन्हा सुरवंट। कुलकर्णी, थोडक्यात अभिनव मध्ये दुफई पडल्यावर त्या संस्थेशी तुमचा काहीही संबंध आलेला नाही। सामंतांना त्यानंतर तुम्ही कधी भेटला नाही। त्याचे व तुमचे त्यानंतर कसलेही राजकीय संबंध नव्हते, राईट? हो। सामंताचं हे नवं राजकीय वळण तुम्हाला कितपत मान्य आहे? शिवाय या प्रश्नाला मी कोण उत्तर देणार? सामंतांचं नवं वळण सरकारला मान्य नाही हे महत्वाचं, त्याची शिक्षा ते भोगतीलही। त्या श्रीधर कुलकर्णींना काय मंजूर आहे याला काहीही महत्व नाही। कुलकर्णी, तुम्ही बऱ्याच गोष्टी कबूल करून गेला आहात। म्हणजे माझ्यावरची आरोप पत्रिका आता तयार व्हायला हरकत नाही असं तुमचं म्हणणं? कुलकर्णी, आरोप पत्रिकेसारखे शब्द वापरायची जरुरी नाही, पण तरीही तुम्हाला सरळ सरळ किंवा दुरान्वयाने कबूल असलेल्या गोष्टी खालील प्रमाणे। 1. श्रीधर कुलकर्णी मार्क्सिस्ट आहे। 2. या विद्यापीठात मार्क्सिझमचा अभ्यास करणारे लहान लहान गट निर्माण झालेले आहेत, त्यांना कुलकर्णी मदत करतात। याचा सरकारी भाषेत तर्जुमा करायचा झाल्यास त्यांच्या मागे कुलकर्णींची प्रेरणा आहे। 3. सामंतांचा कुलकर्णीशी एकेकाळी संबंध आलेला असल्यामुळे गिल्ट बाय असोसिएशन या न्यायाने कुलकर्णीवर त्यांच्या अतिडाव्या विचारांची जबाबदारी येते। झाली का आपत्ती यादी? काही गोष्टी अजूनही राहून गेलेल्या आहेत? होय, या विद्यापीठातील चतुर्थ वर्ग नोकरांच्या संघटनेमागे तुम्ही होता। त्यांच्या पहिल्या सभेला तुम्ही हजर होता। हो, मला बोलावलं होतं, मी गेलो। तुम्हाला बोलावलं नाही, नाहीतर तुम्हीही गेला असता। शेवटी या संघटनेचा रंग कोणता असावा हा प्रश्न पिवाय तुमच्याही दृष्टीनं महत्वाचा आहे। हा, बरोबर बोललात, बरोबर बोललात। पण त्या विद्यापीठाचा रंग अजून कोरडाच आहे। पिवाय, हे वाक्य मी बरेच वेळा ऐकतो, वाचतो, पण अर्थ कळत नाही। कुलकर्णी, अर्थ अगदी स्पष्ट आहे। कळेल कळेल, तोही कळेल, पण तो समजावून सांगत मी बसणार नाही, कारण हे अर्थ समजावून सांगता येत नाही। कलकत्ता होणं म्हणजे काय हे समजावून सांगत नाही, तेव्हा ते होऊ देणार नाही म्हणजे काय हेही समजावून सांगण्याची आवश्यकता नाही। या विद्यापीठातील ऍक्टिव्हिटीजना हिंसरूप येऊ देणार नाही। कुलकर्णी, खरा प्रश्न आता तुमच्या लक्षात आला असेल। तुम्ही मला आता माझ्या गावातील फ्लॅट बद्दल विचारलं, पण त्याच्याशी विद्यापीठाचा काय संबंध? कॅम्पसवरच्या माझ्या फ्लॅट विषयी फार तर तुम्ही मला विचारू शकता। जास्त हुशारीने कायदेशीरपणाने बोलू नका। अशी एक बैठक झाली होती अशी माहिती मिळालेली आहे। या संबंधी पूर्वीच काहीतरी घडलं असतं, पण ते मी थांबवलेलं आहे। काही तरुण मंडळी माझ्याकडे आली होती, त्यांना एकत्र बसवून चर्चा करायची। माझी जागा वापरू का असं त्यांनी विचारलं, मी हो म्हटलं। ते कसली चर्चा करीत होते ते मला ठाऊक नाही,
ती मंडळी तुमच्या ओळखीची होती हे तर उघडच आहे. त्यांची नावं सांगाल का? त्यांची नावं मी तुम्हाला सांगणार नाही. नका सांगू, पण ती मंडळी हाती डाव्या पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीची सभासद होती हे मी तुम्हाला सांगतो. तुमची जागा तुम्ही त्यांना कशी वापरू दिली? याचं उत्तर पिवाय तुम्हाला खरोखरच हवं आहे का? आणि मी सांगेन त्याच्यावर तुमचा विश्वास बसेल. मी केलं ते चूक नव्हतं हा माझा विश्वास आहे, तेवढं उत्तर पुरेसं आहे. तुम्हालाही ते पुरावं. एक प्रश्न त्याही पेक्षा महत्वाचा आहे. हे जे नवं व्हायलन्सचं तत्वज्ञान आहे ते तुम्हाला मान्य आहे का? कुलकर्णी, याचा जबाब मात्र तुम्हाला द्यावाच लागेल. बरी वाईट कशीही का होईना, एक इमारत आम्ही बांधत आणलेली आहे. तिला सुरुंग लावायला काही माणसं पेटून उठलेली आहे. त्यांच्या बाजूला तुम्ही आहात का याचा जबाब तुम्हाला देणं भाग आहे. खरा प्रश्न तो आहे. विचार करून उत्तर द्या. या सगळ्या प्रकरणात आम्ही कुठं उभं राहायचं ते तुमच्या या उत्तरावर अवलंबून आहे. हा अवघड प्रश्न विचारलात पिवाय. तुमची सगळी चौकशी या दिशेने चालली होती याची मला कधीच कल्पना आलेली होती. पण या प्रश्नाला मी कोण उत्तर देणार? मी मधाच तुम्हाला सांगितलं की आगळ्या व्हायलन्सचा मी पुरस्कर्ता आहे, पण तेही अर्धसत्य आहे. खरं म्हणजे व्हायलन्सचीच मला भीती वाटते. मी रक्त अजून जवळून पाहिलेलं सुद्धा नाही. माणसाचं रक्त ते सांडून शस्त्रानं गनिमी युद्धाच्या मदतीनं इतर राजकीय उलथापालथ घडवून आणायची याची कल्पनाही मी करू शकत नाही. हा फार मोठा देश आहे. या संबंध देशाला कार्य परवडकच नाही. हिंसक काय करायला फार थोर प्रतिभेचा माणूस हवा, तो मी नव्हे हे मला पक्क ठाऊक आहे. बंदुका हाती घेऊनच करते होऊ शकते हे म्हणायला लोकांना सांगायला ठीक आहे, पण हे सांगण्याला स्वतः हाती बंदूक घ्यावी लागते. ती घेतली नाही तर त्याच्या सांगण्यावर कुणाचा विश्वास कसा बसणार? का तुम्हाला थिअरीचीच भीती आहे? पिवाय, त्यात घाबरण्याजोगं काही नाही. थिअरी देण्यात, तिची हुशार मांडणी करण्यात उभा जन्म जातो. या देशात जितके शब्द कामाठी करणारे सापडतील तितके इतरत्र कुठेही मिळायचे नाहीत. त्यांच्यापासून कसली भीती आहे? शब्द सुखी हा मित्रा माणूस असतो. तो इतरांनी क्रांती कशी करावी हे सांगेल, स्वतः काय करणार. हे नाटक थोडे दिवस चालतं, मग या शब्द सुख्यांचं प्रचंड नैष्कर्म्य ध्यानात येतं. आणखी एक तत्वज्ञ इतिहास जमा होतो. 20-25 लेख, 1-2 पुस्तकं आणि अगणित भाषण या पलीकडे त्याच्या भाषेत दुसरं काहीही असत नाही. माझ्याकडेही दुसरं काही नाही. किसानांना संघटित करायला मी कसा जाणार? मला तर त्यांची भाषा सुद्धा येत नाही. आम्ही या समाजात आहोत, परागंदा आहोत. परागंद्यांच्या हातून क्रांती होत नसते. अशा परागंद्यांनी हाती शस्त्र घ्या म्हणून सांगणं याला काही अर्थ नाही. इतरांचा तर सोडा, आमचाच आमच्यावर विश्वास नाही. हे सगळं कबूल करण्याचा प्रामाणिकपणा माझ्यात आहे. मी काय कुणाला शस्त्र घ्यायला सांगणार? पण सांगणं कसं वाटतं, अगदी जीव तोडून ओरडावं असं वाटतं. एक मोठा प्रलय घडावा व त्याची व्यवस्था वाहून जावी असं वाटतं खरं. एक पर्वतराय आग लागावी व त्याची व्यवस्था भस्मीभूत व्हावी असं वाटतं खरं. फार वेळा वाटतं, पण तेवढं सांगायची बोलायची माझी ताकद नाही. घोषणा मीही करू शकेन, पण घोषणा म्हणजे विचार नव्हे. घोषणा नुसता आवाज पडतो, विचारांना आत्मबळ लागतं, ते माझ्या भाषेत आहे. आज आम्ही पराभूत असलो तर ते त्यामुळेच काही नाही. सवयीपोटी चर्चा करतो, मान नेहमी वरती राहावी यापेक्षा दुसरी अपेक्षा नाही. ही व्यवस्था शत्रू आहे, या शत्रूशी कसं लढावं ते सांगता येत नाही. फक्त या शत्रूच्या प्रलोभनांना बळी पडू नका तेवढं
मास्तर दुसरं काय सांगणार? पण पिवा आश्चर्य याचं वाटतं की एवढ्या साध्या प्रपंचाची तुम्हाला भीती का वाटते? 10 माणसं ताट उभी राहून बोलायला शिकतात याची भीती का वाटते? एवढ्या साध्या प्रश्नाचं उत्तर द्या किंवा अगदी प्रामाणिकपणे सांगा. 4 अभ्यास मंडळ, एखादा युनियन, एखादी संघटना, 10-20 ताट माणसं याची तुम्हाला भीती वाटते, पण का? कुलकर्णी तुम्ही थांबा तुम्ही, तुम्ही नंतर बोला. गोंधळून गेला आहात, आणखी गोंधळात पडू नका. इतकं सगळं लख्ख बोलला आणि अखेरीस अगदी चुकीचा बालिश प्रश्न विचारला कुलकर्णी. सगळं कबूल केलं आणि ते करता करता एकदम गरीब होऊन गेला. नाहीतर हा प्रश्न तुम्ही विचारला नसता. आम्ही भीत नाही, अजिबात नाही. जे तुम्हाला स्वच्छ कळलंय ते आम्हालाही कळलंय. लढाई जिंकणाऱ्याला लढाई कळत नसते. ती कळणारे फक्त दोघे, एक लढाईत पोळणारा आणि दुसरा लढाईपासून पळालेला. श्रीधर विश्वनाथ, मी पळालेला आहे तो लढाई चांगली ठाऊक असल्यामुळे. वांझोटेपणानं जळवून जायला माझी तयारी नव्हती, तुमची होती. वांझोट जळणाऱ्याची भीती इतकीच की त्याच्यामुळं आमचं पलायन उघड होतं. पळून जाणाऱ्यांना ते आवडत नाही, तेव्हा ही भीती नव्हे. हा फक्त रुचीचा प्रश्न आहे. कळलं? आम्हाला असं नग्न करणाऱ्यांनी त्याची किंमत द्यायलाच हवी आणि ती तुम्हाला द्यावी लागणार आहे. मला वाईट वाटत श्रीधर विश्वनाथ, खरंच वाईट वाटतं. कारण तुम्ही माझे मित्र आहात. पण त्याचा इथं काय संबंध? तुमची ही सोय आम्ही करून ठेवली होती. तुमच्यासारख्यांची त्याग, तळमळ, निर्लस कार्य हे शब्द तुमच्यासाठी राखून ठेवले होते. पण आज फक्त एकच, काम करायचं, पायाला भेगा पडेपर्यंत चालायचं. मग तुम्हाला बक्षीस देण्याचं काम आम्ही केलं असतं. तुमची चिंतने आम्ही पुस्तक रूपानं छापली असती. सर्वेपी सुखिनः संतु म्हणणारे थोर तत्वज्ञ केलं असतं. तुमच्या 61ला आणि 75ला मीच भाषणं केली असती. तुम्ही बोलला असता. तुमच्या शिष्याने तुमचे विचार शब्दांकित केले असते. पण फक्त एकच, आम्ही शत्रू आहोत असं काहीही तोंडातून बाहेर पडू द्यायचं नाही. श्रीधर विश्वनाथ, हे करायचं तुम्ही नाकारलं आहे. आता त्याची वाजवी किंमत तुम्हाला द्यावी लागेल. त्याला मी काय करू? किंमत कमी अधिक करण्यासाठी रदबदली नक्की करू. किंमत द्यावी लागेलच. लढाईतूनच पळायची संधी गमावली. आता पोळायचं तुमच्या नशिबी आहे. ते चुकणार नाही. एकदा मर्यादा पडल्या की अंधार चौताळून आपलं
अंधाराच्या घागरी. मला काही समजत नाही. मलाही. पण हे अंधाराचं राज्य कोसळणार हे कळतं. प्रकाशाची पालवी मला दिसायला लागली आहे. मोहराचा वास मला येतोय. तोच कसला येतोय, कुठून येतोय? या अंधारातून. हा अंधार त्रास करून टाकतो. कुठेतरी घनघोर नैराश्य कायमच ह्या जगावर राज्य करणार आहे असं वाटत राहत. या जगावर नक्की. पण हे जग या कोठडीचं आहे. या पलीकडे मला प्रकाश दिसत आहे. तांबूस प्रकाश. नवजात मुलाच्या त्वचेसारखा आश्वासी प्रकाश. श्रीधर, तू आता आमचा संजय आहेस. अंधार प्रकाशाचा रण दिव्य दृष्टीनं पाहणारा. पण हे रण संपणार आहे का? ती प्रकाशाची पालवी इथं कधी दिसणार आहे का? अंधार कोठडी, चार भिंती, एक बोगदा, निरंतर बोगदा. किती रक्त सांडलं, पण रक्ताची नदी सुद्धा आता काळी दिसते. टेरिस कमीनकडे पाहताना मार्क्सला काय वाटलं असेल? त्यालाही ती प्रकाश किसनाही दिसली असेल. मॅनिफेस्टो चालता बोलता दिसला असेल. काश किसलाही थांबूस गोरा. नवजात रक्त नद्या दुथडी फिरलेल्या काळ्या हळूहळू रंग पालटत आहे. तांबड्या होत आहेत. त्वचा फटफटत आहेत. नव्या वाऱ्या यशाच्या तोवरही सहनशक्ती टिकवायला हवी. भोगदे पार करायला हवे. पत्ते आपलीच आहे. एक म्हातारा उभं डोंगर आणि कुदळ. एक म्हातारा उभं डोंगर आणि तुझी कविता वाचली मी का? चांगली आहे. पण ह्या धुसर हुरहुरी किती वेळ रेंगाळणार आहे? कुणास ठाऊक. अलीकडे यामिनी भेटली नाही. तोही भेटला नाही. तुम्ही मला भेटणं सोडून दिलं आहे काय? छे छे बाबा, तसा काही मनातही आणू नका. यामिनीच मला भेटत नाही किंवा मी यामिनीला भेटत नाही. कसंही म्हटलं तरी परिणाम एकच. आय सी. युनिव्हर्सिटीने चालवलेल्या चांभार चौकशा आज संपल्या असतील. हो. पण ही चौकशी तुमच्यावर कशी काय? आज विचारू नये हा प्रश्न, तरी मला राहत नाही. बळी जायचाच आहे तर तो सागर संकेत केलेला बरा. त्यानंही एक अश्वमेध केल्याचं पुण्य. हे महत्वाचं नाही. यामिनी काय येईनाशी झाली आहे? अपेक्षित गोष्टी घडायला लागल्या की निराशा होतेच. घोर निराशा. मला कळत होतं कुठेतरी विसंवाद वाटायचं. ते भास असते. त्याही क्षणांना स्वतःचं काही बळ होतं. त्या बळावर सुखाचा डोलारा उभा राहील. तरीही अपेक्षा हीच होती की हे काही खरं नाही, टिकायचं नाही.
तसंच झालं. तुम्हाला उर्वरी तरीही दुसऱ्या वाटतात बाबा. आय एम सॉरी सर. तसं नव्हे, मी चांगलं लिहित नाही एवढाच त्याचा अर्थ. शेवटी प्रश्न टेक्निकचा असतो. कलेला थोडी कारागिरी लागतेच, त्यात कोणाचाच दोष नाही. खरंच बाळा, मला तसं म्हणायचं नव्हतं. ते मला ठाऊक आहे. तुम्ही जे म्हणता ते कवितेचं व्याकरण आहे. माझ्या बोलीत ते उमटत नाही, त्याला मी काय करू? तुझी ही बोली सोडू नकोस. त्या बोलीचं स्वतंत्र व्याकरण होईल. ते घडेल असं दिसत नाही. सगळेच तास बिघडू पाहत आहेत. ते पकडू शकत नाही आता मी. इतक्या लवकर इतका हताश पण का? हे तुम्ही विचारता त्याचं नवल वाटतं. तुम्हाला कळत नाही, एक शोकांतिका तुम्ही स्वतः जगत आहात तरी नैराश्याचे पदर तुम्हाला दिसत नाही. बाबा, यामिनी परत येईल का? आमचा विचार तुला पटत नाही. पटत नाही असं नव्हे, कळत नाही. मला बरं वाटावं म्हणून कळत नाही असं म्हणतोस. तुला वाटतं मला बरं वाटेल. बरं बरं, पटत नाही तर झालं. आमचा विचार मला हे सांगतो की अधिकार दिले जात नाहीत, ते बळकावलेले असतात आणि ते पुन्हा बळकावूनच घ्यावे लागतात. तुझी माझी शोकांतिका ही आहे की आपण अधिकार बळकावून देतो त्यांना. पुन्हा बळकावून घ्यायची ताकद मात्र नसते. बाबा, यामिनीची काय भूमिका असेल? हे प्रश्न विचारू नको. 2 वेळा मी हे प्रश्न विचारले आणि फसलो. तुझाही दोष नाही. उदारमतवादीच रे आपण शेवटी. नाण्याची दुसरी बाजू ही सारखी आपल्याला दिसत राहते. मग द्वेष जातो, प्रतिज्ञा विरघळतात, सूड नकोसे होतात, धमन्यातलं रक्त थंड थंड होतं. कदाचित आपण उदारमतवादी नाही. मी हिंदू आहे काय? कलकला मलकल जग पाहायची ही आर्ष सवय अजून जात नाही. तसं पाहायला लागलं की अलिप्तता येते. मग त्यांना वाटतं आपला विजय झाला. खरं म्हणजे तो विजय त्या अलिप्ततेचाच असतो. मग धमन्यातलं रक्त पुन्हा उसळी घेतं. बळकावण्याची भावना वरचढ होते. सगळ्या वंचितांना बळकावणारे करण्याचा मला मोह होतो, तीव्र मोह होतो. यातून सुटका नाही. सुटका नसेलही पण तू आहे. आपण पराभूत असलो तरी माणसा नाही. यामिनीला मी तुझा पराभव करू देणार नाही. बळकाव तिला. बाबा, तुम्ही होय नीच. किंवा मी नव्हे, तू. बाबा, यामिनी तिला बळकावू त्याचा काही उपयोग नाही. नसतो. बळकवायचं कुणाला? बाबा, परवा यामिनी भेटली तेव्हा खूप निखारे उधळायचं म्हटलं. तिचे खांदे धरून तिला उभी केली आणि तिच्या डोळ्यात बघितलं आणि घसमटून गेलो. 2 काळेशाळ डोळे शिंगलेले, एकेकाळी त्या काळेशाळ डोळ्यात अंधार पेटत असे. अस्तित्व लाल गुंड करणार तो अंधारच पेटत नाही. डोळे एकमेकांना टाळू लागले. अंगार पेटायचा नाही, आधी फक्त राग यायची. बाबा, यामिनी तिला बळकावू मी तिला सांगितलं,
तू स्वतंत्र आहेस. तू स्वतंत्र आहेस पण मी स्वयंभू आहे. स्वतंत्र स्वयं या शब्दांचा तरी अर्थ काय? इतिहास. सगळ्या शब्दांचा अर्थ शेवटी इतिहास असतो. भविष्य खांगलं असतं या इतिहासाला. पावलं चालत नसतात, ती ओढली जात असतात. इतिहास भविष्य एकरूप असतात, अनादी आणि म्हणून अनंत निरंतर. तुला ही करतला मलकवत जग दिसू लागलं ना, हे कधी थांबणारच नाही. बाबा, आता तुमच्या चौकशीनंतर काय व्हायचं आहे? काय होणार? मला काढून टाकणं त्याला शक्य नाही. मी बांधलेली चतुर्थ वर्ग नोकरांची संघटना त्यांना मोडायची आहे. मी विद्यार्थ्यात रुद्रपंथी विचार पसरवीत असल्याची त्यांना शंका आहे. मला अटकेत टाकता येईल त्यांना. पुष्कळ नियोपनियम आहेत. करतला मलकवत जग पाहणाऱ्या हिंदू संन्याशाला रुद्रपंथी म्हणून ते तुरुंगात टाकणार आहेत. पण ती गेली. मधल्या काही स्मृतीत पण त्याची पुनर् झाली नाही. आता ते पुन्हा होणे नाही. मी होऊ देणार नाही. ती रक्त कोमल पहाट मी पुन्हा ओढून आणेन. यामिनीलाही यावं लागेल. येईल पोरात येईल. यामिनी की तांबूस गोरी पहाड. यामिनी पहाड. बाबा, कुणीतरी आलाय. यामिनीच आली असेल का? बाबा, ती आली आहे. यामिनी, तांबूस गोरी पहाड. यामिनी. भिंत खचली कलवून खांब गेला जुनी पडकी